नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, IBPS प्रोबेशनरी ऑफिसर आणि IBPS स्पेशलिस्ट ऑफिसर 2024चं जे नोटिफिकेशन आहे ते डिक्लेअर्ड आउट म्हणजेच पब्लिश झालेलं आहे. आणि आता मी तुम्हाला आता IBPS PO म्हणजे असिस्टंट मॅनेजर म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसर हे जे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या जाहिरातीबद्दलची संपूर्ण माहिती डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. मित्रांनो, बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सोबतच बेल आयकॉन मित्रांनो प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो बघा, हे जे नोटिफिकेशन आहे याच्यातले काही महत्त्वाचे पॉईंट्स आपण कव्हर करणार आहे. जसं की याला इलिजिबल कोणकोणचे कॅन्डिडेट आहेत, थोडक्यात इलिजिबल क्रायटेरिया त्याचा काय आहे, एक्झामचा पॅटर्न काय असेल, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन फीस, सॅलरी किती असेल, आणि मित्रांनो याच्यामध्ये त्याचा जो सिलेबस आहे सोबत जे जॉब प्रोफाईल आहे त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी करणार आहे. त्याच्यानंतर प्रिव्हियस इयर कट ऑफ जे आहे, मागच्या 5 वर्षाचं कट ऑफ IBPS प्रोबेशनरी ऑफिसरचं किती राहिलेलं आहे, प्रिलिमिनरीचं, मेन्सचं आणि फायनल सिलेक्शन होतानाचं मिनिमम आणि मॅक्सिमम, याचा एक सेपरेट व्हिडिओ आपण करणार आहोत. तुर्तास सध्या फक्त या सगळ्या जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते फक्त आपण कव्हर मित्रांनो करणार आहे. मित्रांनो बघा, सरकारी बँकेत अधिकारी होण्याचं स्वप्न बघणाऱ्या सगळ्या कॅन्डिडेटपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट्स करा, आणि तुम्हाला जर काही डाऊट्स असतील या परीक्षेच्या संदर्भात तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा. ठीक आहे मित्रांनो, सरकारी बँकेचे अधिकारी बनण्याची सुवर्ण संधी मित्रांनो या अनुषंगानं दरवर्षी येत असते, ती याही वर्षी आलेली आहे. आणि कोणत्याही शाखेचा पदवीधर याला मित्रांनो अप्लाय करू शकतो, याला पर्सेंटेजची अट नाही आहे. बाकी डिटेल बघूया मित्रांनो, डिटेल याचं नोटिफिकेशन बघा. इम्पॉर्टंट डेट्स बघूया मित्रांनो. IBPS प्रोबेशनरी ऑफिसरचे या वॅकन्सीचं हे नोटिफिकेशन आहे. ऑफिशियल वेबसाईट सगळ्यांना माहीत आहे, IBPS.in, www.ibps.in ही त्याची ऑफिशियल वेबसाईट मित्रांनो आहे. महत्त्वाच्या डेट्स, ऑनलाईन ॲप्लिकेशनला आजपासून सुरुवात झालेली आहे. 1 ऑगस्ट 2024 पासून सुरुवात झाली आहे आणि 21 ऑगस्ट 2024 पर्यंत याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन मित्रांनो करता येणार आहे. सोबत मित्रांनो जी प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग असेल SC ST कॅन्डिडेटसाठी सप्टेंबर 2024 मध्ये असेल. याचा अर्थ असा होतो की प्रिलिमिनरीची जी एक्झाम आहे ही ऑक्टोबर 2024 ला होणार आहे. बघा, खूप चांगला वेळ यावेळेस IBPS ने मित्रांनो दिलेला आहे. नोटिफिकेशन आलं ऑगस्टला, म्हणजे ऑगस्ट पूर्ण, सप्टेंबर पूर्ण आणि ऑक्टोबर महिना जो आहे त्या ऑक्टोबर महिन्याची तारीख मात्र इथं दिलेली नाही आहे. ऑक्टोबर महिन्यात ही एक्झाम होणार आहे. याचा अर्थ असा होतो की 2.5 महिनेचा काळ आपल्याला प्रिपरेशनसाठी तुम्हाला मित्रांनो मिळणार आहे. तयारी तुमची चालू आहे. बोर्डेज करिअर अकॅडमी तुमच्या सोबत आहे. नवीन बॅचेस बोर्डेज करिअर अकॅडमीचे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही सुरू झालेले आहेत. तुम्ही डायरेक्ट व्हिजिट करून विचारू शकता किंवा कॉल करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बोर्डेज करिअर अकॅडमीचे मोबाईल नंबर, कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. प्रिलिमिनरीचे एक्झाम मित्रांनो ऑक्टोबर 2024 ला होईल. लगेच रिझल्ट याचा असणार आहे नोव्हेंबरमध्ये, त्याचा रिझल्ट असेल 2024 ला. यानंतर मित्रांनो तुम्हाला मेन्सची एक्झाम द्यायची आहे आणि या म्हणजे प्रिलिमिनरी क्लिअर झाल्याच्या नंतर आणि जी मेन्सची एक्झाम आहे ती मेन्सची एक्झाम मित्रांनो नोव्हेंबर 2024 मध्ये होणार आहे. ठीक आहे, यानंतर रिझल्ट असेल आणि मग तुमचं फायनल सिलेक्शन मित्रांनो इथे जानेवारी 2025 ला तुमचं फायनल सिलेक्शन झालेलं असेल आणि अलॉटमेंट जी आहे ती एप्रिल 2025 ला तुम्हाला मिळून जाईल. ह्या झाल्या इम्पॉर्टंट तारखा. बघूया पुढे महत्त्वाचे पॉईंट आपण फक्त कव्हर करतोय मित्रांनो याच्यात. येस, आता बघा इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण बघूया. त्याच्या आधी तर थोडं पुढे जाऊया. इंट्रोडक्शन दिलेलं आहे याच्यामध्ये.
पुढे जाऊ. हे बघा पार्टिसिपंट बँका कोणत्या कोणत्या आहेत, त्याच्यामध्ये ज्या बँकांनी पार्टिसिपेट केले ते बँका बघूयात मित्रांनो. बघा बँक ऑफ बडोदा, त्यानंतर इकडे बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, पंजाब अँड सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि युको बँक, या इतक्या पार्टिसिपंट बँका मित्रांनो याच्यामध्ये आहेत. आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया कोण याला अप्लाय करू शकतो तेही एकदा बघून घेऊया. बघा मित्रांनो पुढे जाऊयात. बघा येस, एलिजिबिलिटी क्रायटेरिया मध्ये महत्वाचा एज फॅक्टर. एज फॅक्टर बघा मित्रांनो, एज मिनिमम 20 इयर्स, मॅक्सिमम 30 इयर्स. ठीक आहे. आता याच्यामध्ये मिनिमम 20 मॅक्सिमम 30 हे जे आहे अनरिझर्व कॅटेगरीसाठीचा एजचा क्रायटेरिया आहे. आणि जे SC ST OBC चे कॅन्डिडेट आहेत त्यांना ॲज युजुअल गव्हर्नमेंट रूल्सनुसार जे शेड्यूल कास्ट जे आहे, शेड्यूल ट्राईब 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे, OBC 3 इयर्स आणि बाकीचे सगळे जे आहेत याचं एज रिलॅक्सेशन म्हणजे वयातून सूट जी आहे इथं मेन्शन केलेली आहे. PDF बोर्डेज करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्याला तिथनं तुम्ही ते डाउनलोड करून मित्रांनो घेऊ शकता. बघा हे झालं एजच्या बाबतीतलं. बघूया मित्रांनो महत्वाचं काय आहे ते. पुढे जाऊया. अजून पुढे येस बघा भरपूर मोठं हे नोटिफिकेशन आहे. कॅन्डिडेट पर्सन्स विथ दिस येस हँडिकॅपच्या बाबतीतलं सगळं गाईडलाईन्स आहे. EWS महत्वाचं आहे, सगळं वाचून घ्या. एज्युकेशनल क्वालिफिकेशन आता एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये अ डिग्री, ग्रॅज्युएशन in any discipline from university recognized by the government of India. डिग्री कंप्लीट पाहिजे, कुठलीही डिग्री याला चालते. एनी ग्रॅज्युएट शुड अप्लाय, कुठलाही ग्रॅज्युएट याला अप्लाय करू शकतो. पर्सेंटेजची याच्यामध्ये कसल्या प्रकारची अट मित्रांनो नाही. ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे आणि तुम्हाला जे आहे ना तुमचा जो रिझल्ट आहे तो 21/8/2024 म्हणजे जी लास्ट डेट आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशनची त्याच्या आधी हा जो रिझल्ट आहे हा तुमचा डिक्लेअर झालेला असला पाहिजे. मग तुम्ही याला एलिजिबल आहात, याला अप्लाय करायला तुम्हाला हरकत नाही. ठीक आहे. सो पुढे जाऊया मित्रांनो. महत्त्वाचे पॉइंट आपण कव्हर करूयात. फीस किती असणार आहे, फीस बघूयात मित्रांनो. ऑनलाईन ऍप्लिकेशनची फीस जी आहे SC ST कॅन्डिडेटसाठी 175 रुपीज आहे, 175 रुपये. आणि जे ओपन कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहेत त्या सगळ्यांसाठी जे आहे ओपन आणि OBC ही 850 आहे इन्क्लुडिंग GST. ठीक आहे. ही त्याचं फीस स्ट्रक्चर आहे. आता आपण बघूयात की एक्झामचा पॅटर्न काय असणार आहे. नेहमीचा पॅटर्न आपला मित्रांनो हा आहे. प्रिलिमिनरी एक्झाम आहे, ऑनलाईन एक्झाम असते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आहे, 3 प्रिलिमिनरीला आहे, वेगवेगळे सेक्शन म्हणजे वेगवेगळे सब्जेक्ट आहेत. त्यातला पहिला इंग्लिश लँग्वेज 30 क्वेश्चन 30 मार्क्स आणि 20 मिनिट्सचा सेपरेट टाइम अलाउड केलेला आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे मॅथ्ससाठी 35 क्वेश्चन 35 मार्क्स आणि 20 मिनिटं याला पण सेपरेट अलाउड केलेलं आहे. रिझनिंग 35 क्वेश्चन 35 मार्क्स 20 मिनिट अलाउड केलेले आहेत. यातलं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे मॅथ्स आणि रिझनिंग तुम्ही हिंदी किंवा इंग्लिश या दोन्हीपैकी एका लँग्वेजमध्ये तुम्ही ते अटेम्प्ट करू शकता. सगळा टाइम असणार आहे 1 तासाचा आणि 100 मित्रांनो हे मार्क्स असणार आहेत आणि 100च क्वेश्चन असणार आहे. ठीक आहे. पुढे जाऊयात मित्रांनो. आता याच्यामध्ये जेव्हा तुम्ही एक प्रिलिमिनरी क्लिअर कराल आता याचा कट ऑफ किती असतो वगैरे मी आता सांगितल्याप्रमाणे त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आपण करणार आहोत, त्याच्यावर आपण नंतर डिस्कशन करूयात. आता प्रिलिमिनरी क्लिअर झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला मेन्स एक्झामला एलिजिबल तुम्ही व्हाल. ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह अशी दोन्ही याच्यामध्ये ही एक्झाम आहे. आता ऑब्जेक्टिव्ह कोणते आहेत त्याच्यात 4 मित्रांनो सब्जेक्ट आहेत ऑब्जेक्टिव्ह वाले. त्यातले रिझनिंग आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड
याचे 45 क्वेश्चन आहेत, 60 मार्क आहेत आणि 1 तासाचा सेपरेट याला टाइम दिलेला आहे। मीडियम ऑफ एक्झाम इंग्लिश किंवा हिंदी तुम्ही चूज करू शकता। जनरल इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेस याला 40 क्वेश्चन आहेत, 40 मार्क्स आहेत आणि 35 मिनिट आहेत, 35 मिनिटाचा वेळ आहे। इंग्लिश किंवा हिंदी मध्ये तुम्ही याला अटेम्प्ट करू शकता। इंग्लिश लँग्वेज 35 क्वेश्चन आहेत, 40 मार्क आहेत। मीडियम ऑफ एक्झाम इंग्लिशच असणार आहे, 40 मिनिटाचा सेपरेट वेळ आहे। डेटा इंटरप्रिटेशन अँड एनालिसिस 35 क्वेश्चन आहेत मित्रांनो, 60 मार्क आहे। इंग्लिश किंवा हिंदी एक्झाम मध्ये आपण एक्झाम ही या लँग्वेज मध्ये देऊ शकता, 45 मिनिटाचा वेळ आहे। असं ऑब्जेक्टिव्ह टाइप जे क्वेश्चन्स असणार आहेत किंवा हे जे सब्जेक्ट आहेत, सेक्शन आहेत 4, याच्यासाठी सगळा मिळून टायमिंग 3 तासाचा आहे, पण हे त्याचा सेपरेट टाइम अलॉट केलेला आहे। या इतक्या टाइमिंग मध्येच तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं आहे, त्याच्यानंतरच तुम्हाला पुढे त्या सेक्शनला जाता येईल। ठीक आहे, सगळे क्वेश्चन असणार आहेत मित्रांनो 155 आणि मार्क असणार आहे 200। आता याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट, डिस्क्रिप्टिव्ह पण एक मित्रांनो टेस्ट आहे। त्या डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट मध्ये इंग्लिश लँग्वेज मध्ये लेटर रायटिंग आणि एसे रायटिंग असे हे 2 क्वेश्चन असणार आहेत, ज्याच्यासाठी 25 मार्क आहेत। इंग्लिश मध्ये तुम्हाला ते लिहायचे आहेत आणि 30 मिनिटाचा वेळ असणार आहे। ठीक आहे मित्रांनो, कम्प्युटर बेस्ड हे असणार आहे सगळं, इथे तुम्हाला इथं व्यवस्थित हे लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, पुढे जाऊया। हे झालं एक्झामचा पॅटर्न। ठीक आहे, महत्त्वाचे जे पॉइंट्स असतील ते बघूयात। रॉंग आन्सर साठी पेनल्टी फॉर रॉंग आन्सर आहेत का, तर आहेत। 0.25 ही निगेटिव्ह मार्किंग मित्रांनो आहे नेहमीप्रमाणे 0.25, त्यामुळे ॲक्युरसी हा महत्त्वाचा पार्ट नेहमीच्या सारखाच इथे ठेवावा लागणार आहे, असावा लागणार आहे। कट ऑफ किती असेल ते बघूयात। ऑनलाईन मेन एक्झामच्या बद्दलचं एक कट ऑफ इथे दिलेला आहे, त्याच्यामध्ये each candidate will be required to obtain minimum score in each test of online main examination and also minimum total score to be considered to be shortlisted for the interview। आता मिनिमम जो कट ऑफ स्कोर आहे हा जो प्रत्येक सेक्शन मधला तो तुम्हाला क्लिअर करावा लागणार आहे, तरच शॉर्टलिस्ट तुम्ही व्हाल इंटरव्ह्यू साठी, असं इथं क्लिअर मेन्शन मित्रांनो केलेलं आहे। आणि याचं जे आहे याच्यामध्ये मी म्हणजे वारंवार सांगतोय व्हिडिओ जेव्हापासून आपण हा मी करत आहे की कट ऑफ बद्दलचा एक सेपरेट व्हिडिओ आपण करू, त्यात तुम्हाला मी डिटेल सांगतो, म्हणजे तुम्हाला काय डाऊट्स असतील तर तुमचे त्यात सुद्धा क्लिअर होतील। आता मित्रांनो याच्यामध्ये मेन एक्झामिनेशनचे मार्क्स जे आहेत विल बी कन्सिडर फॉर शॉर्टलिस्टिंग फॉर द इंटरव्ह्यू अँड ऑल्सो फॉर फायनल मेरिट लिस्टिंग। आता जी फायनल मेरिट लिस्ट होणार आहे, जे ते तुमचं फायनल सिलेक्शन होईल, याच्यामध्ये जे मेन्सचे जे तुमचे मार्क्स आहेत ते मार्क्स आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स असे दोघांचे मिळून मार्क जे आहेत ते कन्सिडर होणार आहे फायनल मेरिट लिस्टसाठी। ठीक आहे, पुढे जाऊयात। काही महत्त्वाचे पॉइंट्स असतील तर तेही आपण कव्हर करून घेऊ। एक्झामिनेशन सेंटर कोणते कोणते आहेत, तर एक्झामिनेशन सेंटर्सच्या बाबतीतला पूर्ण चार्ट तो दिलेला आहे, तुम्ही तो बघून घ्या। सगळे सेंटर तुम्हाला जे तुमच्या घराच्या जवळ आहे किंवा तुम्ही राहता त्याच्या आसपास असणारे जिल्ह्याचे ठिकाण तुम्ही निवडू शकता मित्रांनो। इंटरव्ह्यू बद्दलची माहिती याच्यात दिलेली आहे, वेटेज किती असणार आहे, मार्क किती पाहिजेत, डॉक्युमेंट जे आहेत ॲट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू तुम्हाला जे घेऊन जायचे आहेत ते खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत। हे ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत ठेवावे लागणार आहेत, त्याच्यासोबतच सेल्फ अटेस्टेड त्याच्या फोटोकॉपीज तुम्हाला न्याव्या लागणार आहेत। आता डॉक्युमेंट कोणते कोणते आहेत याचा एक सेपरेट व्हिडिओ आपण करू की जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंटच्या बद्दलचे पण डाऊट्स क्लिअर होतील। सगळ्यात महत्त्वाचा पार्ट मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, जर इफ यू आर इन कॅटेगरी म्हणजे SC ST OBC तर तुमचं व्हॅलिडिटी असणं अतिशय महत्त्वाचा, हा पार्ट तुम्ही इथे लक्षात ठेवायचा आहे। ठीक आहे, पुढे मग प्रॉब्लेम यायला नको। आणि मला असं वाटतं की जवळपास सगळे पॉईंट आपण या IBPS प्रोबेशनरी ऑफिसरच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याच्या दृष्टीने आपण सगळे कव्हर केलेले आहेत। आणि एप्रिलमध्ये मित्रांनो याचं सगळं फायनल अलॉटमेंट इथे तुम्हाला बघायला मिळेल, म्हणजे फायनल सिलेक्शन झाल्याच्या नंतर तुम्हाला जी अलॉटमेंट असणार आहे ती अलॉटमेंट ही एप्रिलच्या महिन्यामध्ये मिळेल आणि जानेवारी 2025ला याचा फायनल रिझल्ट जे आहे ते लागलेला असेल। अलॉटमेंट ही एप्रिलला मित्रांनो, तर असं हे नोटिफिकेशन आहे। जागा किती आहे तर 4000 प्लस
वॅकन्सीज मित्रांनो त्या आहेत. त्या वॅकन्सीज पुढे तुम्हाला मी त्याचा एक सेपरेट व्हिडिओ त्या वाढतील का वॅकन्सीज, तर मला वाटतं जवळपास 4000 प्लस इतक्या या वॅकन्सीज आहेत. वॅकन्सीज वाढतील का, त्याच्यामध्ये काही बँका आहेत ज्यांनी नॉट रिपोर्टेड म्हणजे त्यांनी त्यांच्या ज्या जागा आहेत त्या रिपोर्ट केलेल्या नाहीत. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो म्हणजे ह्या ज्या वॅकन्सीज आहेत या नक्की इन्क्रीज होतील. सोबत ज्या वॅकन्सी म्हणजे ज्या बँकांनी रिपोर्ट केलेल्या आहेत वॅकन्सी त्या वाढतील का, असा दुसरा एक प्रश्न बरेच विद्यार्थी विचारत असतात. तर मित्रांनो शक्यता आहे त्याही वाढतील है ना. तर सध्या तरी इतक्या वॅकन्सीज मित्रांनो 4000 प्लस इतक्या वॅकन्सीज आहेत. नॉट रिपोर्टेड वाल्या बँक्स कुठल्या आहेत ते जेव्हा तुम्ही चार्ट बघाल तुमच्या लक्षात येईल. बाकी वॅकन्सीज जर का इन्क्रीज झाल्या त्या होणार आहेत. रिपोर्ट केलेल्या बँकांच्या पण वॅकन्सीज इन्क्रीज होऊ शकतात. झाल्याच्या नंतर त्याची इन्फॉर्मेशन सगळ्यात आधी बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूबवरनं तुम्हाला मिळेल. यासाठी बोर्डेज करिअर अकॅडमीचे यूट्यूब चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांनो लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जास्तीत जास्त कॅन्डिडेटपर्यंत ज्यांना बँकेचे अधिकारी बनण्याची इच्छा आहे, जे SSCचं पण प्रिपरेशन करता आहेत, अशा कॅन्डिडेटपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. कमेंट्स करा मित्रांनो, डाऊट्स असतील तर कमेंट करा. चला इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.